नवीन चित्रपटाला खूप शुभेच्छा. थँक्यू. चित्रपटाबद्दल आणि तुमच्या भूमिकेबद्दल काय सांगाल? चित्रपटाबद्दल हे सांगेल की चित्रपटामध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर आहेत, रोहिणीताई हट्टंगडी, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे सर, इतके छान कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळाली. मला खरंच खूप ग्रेट वाटतंय, भारी वाटतंय. आणि या फिल्ममध्ये मी ललिता नावाच्या मुलीचं कॅरेक्टर प्ले करत आहे, जी साताऱ्यावरून मुंबईला शिफ्ट झाली. आणि ती रोहिणीताईंची जी चाळ असते आपल्याला सिनेमात बघायला मिळेलच. सो ती त्या चाळीमध्ये राहत असते. सो आणि मग तिचं आणि रोहिणीताईंचं एक नातं आहे ते डेव्हलप झालंय. आणि ती रोहिणी त्यांना सांगते की मी कॉल सेंटरमध्ये जॉब करते म्हणून, परंतु ती पार्ट टाइम जॉबच्या शोधात असते. आणि तो पार्ट टाइम जॉब ती बारमध्ये करते. आणि तिथूनच खरा सुपारीचा गेम सुरू होतो. कारण ती ज्या बारमध्ये काम करत असते तिथेच ती सुपारी दिली जाते. नकळतपणे तिची इच्छा नसताना सुद्धा डॉक्टर मोहन आगाशे सर तिथे येतात आणि ती सुपारी देतात. आणि नकळतपणे तिची इच्छा नसताना सुद्धा ती त्या सगळ्या गोंधळामध्ये अडकली जाते. आणि शेवटपर्यंत तिचा तो प्रवास आपल्याला आता थिएटरमध्ये दिसेलच. जालिम सावकार हे गाणं खूप ट्रेंडमध्ये चालू आहे, तर त्याचा एखादा किस्सा किंवा अनुभव कसा होता? जालिम सावकारचा अनुभव ग्रेटच होता. किस्सा म्हणजे किस्सा असा काही घडला नाही, कारण आम्ही अगोदरच पूर्ण छान प्रॅक्टिस केली होती. अगोदर आमचे जे टीजो कोरिओग्राफर आहेत, जे बॉस्को सरांचे असोसिएट आहेत, सो त्यांनी माझ्याकडनं 2 दिवस प्रॅक्टिस करून घेतली होती. आदल्या दिवशी अगोदर आम्ही ज्या बारमध्ये शूट करणार होतो मीरा रोडला, सो त्या बारमध्ये आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर तिथली आम्ही लाइटिंग वगैरे सगळं पाहिलं होतं. मग डान्सेस कुठे डान्स करतील, मी कुठे डान्स करेल, या सगळ्या गोष्टी आम्ही छान पद्धतीने त्याचा एक अभ्यास केला होता. आणि मला वाटतं पहाटे 5 वाजता आम्ही सेटवर पोहोचलो होतो, कारण आपल्याकडे मराठी सिनेमांचं थोडंसं लिमिटेड बजेट असल्यामुळे आपल्याला ते एका दिवसातच कम्प्लीट करायचं होतं आम्हाला ते सॉन्ग. सो म्हणून मग आम्ही पहाटे 5ला सेटवर गेलो. आणि किस्सा एक मला आत्ता आठवला. माझ्या जालिम सावकार सॉन्गमध्ये डॉक्टर मोहन आगाशे सर हे सावकार आहेत. त्या सॉन्गमध्ये तुम्ही बघाल तर सरांचा ना एक सीन आहे की सर असे चेअरवर बसलेत आणि समोर मी नाचती आणि मला माहित नसतं की अरे ते आलेच, कारण ते अचानकपणे तिथे सुपारी द्यायला येतात. आणि माझ्यासोबत ज्या डान्सर मुली, त्यातली एक मुलगी तिथे जाते आणि त्यांना अशी पाठीमागून असं करते. तर सरांना माहित नव्हतं की ती अशी ऍक्शन घडणार आहे. आम्ही सरांना सरप्राईज म्हणून ती मुलगी गेली आणि तिने सरांना असं पाठीमागून असं ते केलं. आणि सर असे एकदम म्हणजे असे ते दचकले होते. तर त्यावेळेस आम्ही सगळे हसलो होतो. तर तो एक भारी किस्सा होता की आणि तो इतका छान शूट झालाय ना, तर तो आम्ही ऍक्च्युली तसाच वन टेक तसाच ह्याच्यामध्ये ठेवलाय, फिल्ममध्ये ठेवलाय. हा भारी किस्सा होता. आणि या मजा आली सॉन्ग शूट करताना. आणि या सॉन्गला आवाज आपल्या सुनिधी चौहान मॅम यांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे ते एक नॅशनल आवाज मिळालाय. त्याच्यामुळे ते गाणं नॅशनल लेवलला सुद्धा आवडते. बॉलिवूडच्या पण काही पेजेसवरती ते गाणं लागलं होतं आत्ता मधल्या गणपतीच्या काळामध्ये. डीजेस वरती वाजलं होतं, रेडिओ मिरचीवरती मस्त वाजतंय. तुम्ही छान प्रेक्षक रील बनवताय, याचा खरंच खूप आनंद होतोय मला. तुमच्या आयुष्यात एखादी अशी आतली बातमी आहे का जी तुम्हाला आता फोडायची आहे? अरे बापरे. आता एक 6 महिन्यात किंवा वर्षभरात होईल माझं लग्न, तर ती बातमी लवकरच तुमच्या समोर येईल. तर ती बातमी फुटेल. आता मी त्याची फक्त हिंट देऊन ठेवली तुम्हाला. येस. जाता जाता प्रेक्षकांना चित्रपटात काय वेगळं आहे ते काय सांगाल? म्हणजे वेगळेपणा काय चित्रपटात? चित्रपटामध्ये वेगळं आता सगळ्यांनी एक खूप छान जेन्युइनली मेहनत केलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून. पण जस्ट डॉक्टर मोहन आगाशे सर एखाद्या स्क्रिप्टवरती काम करतात, तर त्या सिनेमामध्ये खूप काहीतरी गूढ असतं. ती स्क्रिप्ट खूप स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे हा सिनेमा खरंच खूप उत्तम लेवलचा बनलेला आहे. आमचे डिरेक्टर विशाल गांधी, ते स्वतः सुभाष घई यांचे अंडर असोसिएट म्हणून काम करत होते 4 वर्ष. तर ते पण खूप हुशार आहेत. आणि त्यांनी खूप छान पद्धतीचा सिनेमा बनवण्याचा प्रयत्न केलाय. तर मी जाता जाता प्रेक्षकांना एवढंच सांगेल की आम्ही छान मनोरंजन तर करतोच आहोत, पण जाता जाता एक छान मेसेज सुद्धा दिलेला आहे आपल्याला. तर तुम्ही जस्ट चित्रपटगृहामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला ते समजेलच. तर तुम्ही नक्की जा 19 सप्टेंबरला. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती असू द्यात, इतकंच सांगेल मी. थँक्यू सो मच.